गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी भर दिवसा कोथरूडमधील सुतारधरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या घटनेनं शहरात चांगलीच खळबळ उडाली। लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनाला निघालेल्या मोहोळवर त्याच्या 3 साथीदारांनीच गोळ्या झाडल्या। त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। भर रस्त्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होतीये। मामाचा बदला घेण्यासाठी भाच्यानं शरद मोहोळचा गेम केला असं देखील पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल 3 महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आली होती। मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर 1 ते 1.5 महिन्यांपासून मोहोळ टोळीत कार्यरत होता। आरोपींनी या सर्व घडामोडी ठरवून केल्या होत्या असं पोलिसांनी सांगितलं। मात्र ज्या कारणानं शरद मोहोळ हा चर्चेत आला ते कारण होतं कातिल सिद्दीकी। कातिल सिद्दीकीचा खून केल्यानं तो देशभर चर्चेत आला होता। आता ते संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूया। त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर शरद मोहोळवर खून करणं, खुनाचा प्रयत्न करणं, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। गुंड संदीप मोहोळ याचा तो विश्वासू साथीदार होता। टोळी युद्धातून शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांनी निलायम चित्रपटगृह परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केली होती। या प्रकरणात त्याला अटक झाली होती, तसंच जामीनही झाला होता। त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिडले यांचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली। जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये नाडीने गळा आवळून खून केल्याच्या आरोपामुळे शरद मोहोळचं नाव देशभर गाजलं। मात्र सबळ पुराव्यांअभावी न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली। त्यानंतर मोहोळ राजकारणात सक्रिय झाला। त्याच्या पत्नीनं भारतीय जनता पक्षात प्रवेश करत सुतारधरा परिसरात पक्षाचं काम सुरू केलं होतं। असेच दररोजचे टॉपिक्स पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा।